एकदम चांगल्या म्हणजे हजारो करोड रुपयाच्या जमिनीवर लाभ घेतला, ती शासनाची जमीन आहे, एवढा त्यांचं इन्व्हेस्टमेंट कमी आहे, तर ते त्या दृष्टीनं त्या रिझर्वेशन त्या दृष्टीनं करावे. 10% असतील, कुठे 15% करा, कुठे 10%, कुठे 5% करा, पण हे लाभ त्यांना या पद्धतीने मिळाले पाहिजे. दुसरी अध्यक्ष महोदय माझी विनंती अशी आहे की आपण जसं सांगितलं की प्रॉमिनंट त्या हॉस्पिटलच्या बाहेर लावलं पाहिजे की किती बेड रिझर्व्ह आहे, किती शिल्लक आहे किंवा हे, तर माझी विनंती अशी असणार आहे की त्यांनी ऑनलाईन सुद्धा ह्या गोष्टी टाकाव्या. एखादं ऍप असावं ज्यामध्ये सध्याची स्थिती त्या हॉस्पिटलची काय आहे, किती ऍडमिटेड आहे आणि या जे आपले राखीव बेड आहे त्यामध्ये किती ऍडमिट झाले आणि किती रिक्त आहे हे ऑनलाईन अवेलेबल असावं. डे टू डे म्हणजे पद्धतशीर ते सगळं दिसावं. दुसरा फक्त एक छोटासा विषय अध्यक्ष महोदय, जो या बिलाशी संबंधित जरी नसला तरी मुख्यमंत्री सहायता निधी आपण जो मोठ्या प्रमाणात मदत करतो, अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की अनेक वेळा असं होते की फार तातडीने एखाद्याला ऑपरेशन करायची गरज असते, त्याचं ऑपरेशन होऊन जाते, त्यावेळी तो रजिस्टर्ड होत नाही आणि नंतर 1-2 दिवसातच त्याला सुट्टी घेणे आवश्यक असते. विनाकारण बिल वाढण्यापेक्षा सुट्टी घेतली जाते, परंतु त्यानंतर तो लाभ देताना बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे माझी विनंती आहे की एखादा पेशंट मृतही होऊन जातो, तो भुर्दंड त्याच्या घरच्यांवर बसतो, पण मृत झाल्यानंतर त्याला तो लाभ देता येत नाही. माझी विनंती आहे की अशा परिस्थितीत सुद्धा काहीतरी सुधारणा करून तो जो खर्च झालाय त्याच्यातही त्याला सूट देण्यात यावी, मुख्यमंत्री सहायता निधी देण्यात यावा. धन्यवाद. गटकेजी.